शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या भेटीनं राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे। या भेटीनं एकनाथ खडसे घरवापसीचा प्रयत्न करतायत की काय असा सवाल उपस्थित होतोय। याच प्रश्नाचं उत्तर भाजपचे नेते गिरीश महाजनांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत दिलं। नेमके महाजन काय म्हणाले आणि त्यावर आता खडसेंनी काय भूमिका जाहीर केली आहे, आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। घरवापसीसाठी तर कधीच मागे लागलेले आहेत, कधीपासून दिल्लीला जाऊन आले, इकडे जाऊन आले, तर मी सांगितलंच आहे की बाबा हे किती मागे लागलेत म्हणून परत यायला इकडे। मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही। गिरीश महाजन फार लहान माणूस आहे, पण मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतला माणूस आहे। त्याच्या मतदारसंघामध्ये तसे बोर्डही लागलेले होते। खडसे साहेब शर्यतीत होते, पूर्वी खडसे साहेब शर्यतीत होते, त्यामुळे मुख्यमंत्री मीच आहे ते म्हणत होते आधी, मी कधीच म्हटलं नाही आणि मी त्या शर्यतीमध्येच नाही। भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये रंगलेला हा कलगीतुरा। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री राहिलेल्या एकनाथ खडसेंची भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी असलेली जवळीक जगजाहीर आहे। लोकसभा निवडणुकीआधी दिल्लीत जाऊन खडसेंनी अमित शहांची भेट घेतली होती। त्यानंतर खडसे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली। आता पुन्हा एकदा खडसे आणि विनोद तावडेंमधील भेटीनं चर्चा सुरू झाली आहे। या संदर्भात जेव्हा भाजपचे मंत्री आणि खडसेंचे राजकीय विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजनांना विचारलं असता त्यांनी खडसे भाजपात घरवापसीसाठी मागे लागल्याचं विधान केलं। झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत तावडे खडसे भेटीवरही विधान त्यांनी केलं। तर रिसेंटली एक फोटो आमच्याकडे आला की तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते विनोद तावडे हे खडसेंना जाऊन भेटतात। एकीकडे तुम्ही संघर्ष करायचा, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांना जाऊन भेटायचं, याच्याकडे गिरीश महाजन कसं बघता? ठीक आहे ना, आता त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा प्रश्न आहे, ते का गेले काय मी काही त्यांच्याशी बोललो नाही किंवा विचारलं नाही, पण असू शकतात तब्येत विचारायला गेले असतील, काही हालचाल विचारायला गेले असतील, मला काही आक्षेप नाही त्याबद्दल काहीच। ते पण कसं वाटतं म्हणजे तुम्ही एकीकडे त्यांनी पक्षाबद्दल बोलणं, तुमच्याबद्दल बोलणं, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलणं आणि मग दुसरीकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांना जाऊन भेटणं, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाही का तयार होत? नाही, मला तर माहीत नाही, हो संभ्रम तर होतोच, पण मला माहीत नाही ते काय भेटले का, पण मी फोन करून विचारेल तावडेंना की माझे त्यांचे जेवढे संबंध आहेत विनोद तावडेंचे माझे, मी त्यांना विचारेल की बाबा काय काय नाही, पण मला असं वाटतं की फार विचारायचं कारण पण नाही। आता ते तब्येत पाहायला गेलं असतील, काय विचारायला जुने संबंध आहेत, इतके वर्ष आम्ही सगळे सोबत होतो, गेले असतील, मला काही आक्षेप घ्यायचं काही कारण पण नाही त्यांच्याबद्दल। पण अशी चर्चा सुरू आहे म्हणजे आमच्या तुमच्या कदाचित कानावर त्यांची काय घरवापसीची तयारी चालू आहे, खडसेंना पक्षात परत यायचं आहे? नाही, मला माहीत नाही की त्या बाबतीमध्ये, मला ते तर घरवापसीसाठी तर कधीच मागे लागलेले आहेत, कधीपासून दिल्लीला जाऊन आले, इकडे जाऊन आले, तर मी सांगितलंच आहे की बाबा हे किती मागे लागलेत म्हणून परत यायला इकडे भाजपात घ्या, ते त्यांनी सांगितलं आहे की माझे फोटोही काढले, माझ्या गळ्यामध्ये मफलरही टाकलं आणि मग यांनी थांबवलं, मी कशाला थांबवू? पक्षात मी काय एवढा मोठा आहे का की दिल्लीवाल्यांना सांगू की बाबा थांबून घ्या म्हणून? तुमचा प्रवेश केल्यावर जर ते फोटो समोर येत नसेल, माझे फोटो कुठे गेला, तर म्हटलं मला कसं माहीत? दिल्ली तुम्ही जाऊन फोटो काढता, तुमची डायरेक्ट ते माझी डायरेक्ट लाईन आहे, त्यांची हॉटलाईन आहे त्यांची, चांगलं आहे। आपण तर कधी काही फार असं छोटे माणसं आहेत, आपण ते मोठे नेते आहेत। गिरीश महाजन यांनी टू द पॉइंट मुलाखतीतून खडसे तावडे भेटीवर विधान केल्यानंतर यावर एकनाथ खडसेंनी तात्काळ प्रतिक्रिया दिली। विनोद तावडेंची भेट झाली, मात्र राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचं खडसे म्हणाले। त्याचवेळी भाजप प्रवेशाच्या चर्चेवर खडसेंनी पूर्णविराम लावलाय। खडसे एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी महाजनांवर पुन्हा निशाणा साधला। मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही। मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील। भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हे मी अमान्य करणार नाही आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे। गिरीश महाजन जे आता या ठिकाणी बोलले की मी फार लहान माणूस आहे, ही गोष्ट खरी आहे की गिरीश महाजन फार लहान माणूस आहे, पण मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतला माणूस आहे। त्याच्या मतदारसंघामध्ये तसे बोर्डही लागलेले होते, त्यामुळे एवढ्या मोठ्या लहान माणसाशी मी संघर्ष करतोय। गिरीश महाजन हे विसरले की त्यांना राजकारणामध्ये ज्यावेळेस तिकीट मिळत नव्हतं, मी आग्रह धरला होता की गिरीश महाजन चांगला कार्यकर्ता आहे आणि गिरीश महाजनला जामनेर विधानसभा क्षेत्रामध्ये उभं केलं पाहिजे। खडसेंनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर महाजनांनी पुन्हा खडसेंना टोला लगावला। तर महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या रामदास आठवलेंनी मात्र खडसेंना भाजपानं घ्यायला हवं असं म्हणत खडसेंना पाठिंबा दिला। खडसे साहेब शर्यतीत होते, पूर्वी खडसे साहेब शर्यतीत होते, त्यामुळे मुख्यमंत्री मीच आहे ते म्हणत होते आधी, मी कधीच म्हटलं नाही आणि मी त्या शर्यतीमध्येच नाही।
त्यांनी एक असा गौप्यस्फोट देखील केलाय की भाजप प्रवेशासाठी मला अमित शहानी फोन केला होता म्हणून. काय ते त्यांना भाजपमध्ये माहिती, या म्हणून. ते त्यांची लाईन डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीशी, त्याच्यामुळे आपल्या मधल्या लोकांचं काही तेच म्हणाले की माझा डायरेक्ट हॉटलाईन आहे, त्यामुळे आपलं किरकोळ लोक आहेत, आपण छोटे लोक आहेत, आपण त्या बाबतीत न बोललेलं बरं. एकनाथ खडसेंना आपल्या बीजेपीमध्ये काही घेतलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. आता काय करायचं तो निर्णय बीजेपीचा आहे, पण ते सिनियर नेते आहेत आणि अशा काळामध्ये त्यांना बीजेपीमध्ये येण्याची त्यांची इच्छा असेल तर त्यांना घेतलं पाहिजे असं आपलं मत आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमधील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता खडसेंच्या भाजप नेत्यांच्या जवळकीनंतर हा संघर्ष पुन्हा उफाळून आल्याचं दिसतंय. खडसेंनी भाजप प्रवेशाच्या चर्चेला ब्रेक लावलाय, पण एकनाथ खडसेंच्या 75च्या निमित्तानं मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यात भाजपचे कोणते नेते हजेरी लावतात यावरून खडसेंची पुढची वाटचाल कळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.